महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। चांदवड तालुक्यातील शेतकरी आणि वनजमीनधारकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज चांदवड शहरात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने विराट पायी मोर्चा काढण्यात आला। कृषी उत्पन्न बाजार समितीपासून निघालेला मोर्चाने चांदवड शहर दणाणून सोडले। हा मोर्चा तहसीलदार कार्यालयावर धडकला असून या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली। वनजमिनीची जीपीएस मोजणीची माहिती आणि नकाशे तात्काळ शेतकऱ्यांना मिळावेत, तसेच प्रलंबित वनदावे पात्र करून 4 हेक्टरपर्यंतच्या जमिनीची नोंद स्वतंत्र सातबारावर करण्यात यावी। कांद्याला प्रति क्विंटल 3000 रुपये हमीभाव मिळावा आणि गेल्या हंगामातील कांद्याला 2000 रुपये अनुदान त्वरित जाहीर करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। केवळ शेतीच नाही तर सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवरही मोर्चात प्रशासनाला धारेवर धरण्यात आले। अंगणवाड्यांमध्ये मिळणारा निकृष्ट दर्जाचा आहार बंद करून चांगल्या दर्जाचा पोषण आहार, रेशनिंगवर मिळणारा मका बंद करून गहू तांदूळ आणि अंत्योदय योजनेची साखर त्वरित सुरू करा। कोंबडवाडी येथील वादग्रस्त घनकचरा प्रकल्प कायमचा रद्द करा। गरिबांच्या घरकुल योजनेचे थकीत हप्ते तात्काळ बँक खात्यात जमा करा, अशा विविध मागण्या करण्यात आल्या। आज चांदवड तालुका किसान सभेच्या वतीने चांदवड तहसील कार्यालयावर मोर्चा आणलेला होता। या मोर्चामध्ये किसान सभेच्या 17 मागण्या होत्या। त्यामध्ये प्रामुख्याने वन जमिनीची मागणी होती। या ठिकाणी वन जमिनीमध्ये जो काही सातबारा आहे, स्वतंत्र सातबारा, तो स्वतंत्र सातबारा वाढीव क्षेत्रासह या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे। त्याचबरोबर अपात्र वन दावे या ठिकाणी पात्र झाले पाहिजे। कांद्याला हे जे काही कांदे आहेत, या कांद्याला 3000 रुपये क्विंटल हा हमी भाव या कांद्याला मिळाला पाहिजे। शेतकऱ्यांचं सर्व कर्ज हे सरसकट माफ झालं पाहिजे। त्याचबरोबर घरकुलांचा प्रश्न या ठिकाणी आहे। जी काही घरकुलाची लाभार्थी आहेत त्यांना या ठिकाणी घरकुलांचे हप्ते मिळालेले नाही, ते हप्ते त्वरित या ठिकाणी दिले पाहिजे। अर्ध घर बांधलेलं आहे, पाऊस जर चालू झाला तर ते घर बाकीचं आहे, ते या ठिकाणी पावसात वाहून जाईल, म्हणून त्वरित या ठिकाणी हप्ते देऊन त्यांचं घरकुल पूर्ण या ठिकाणी झालं पाहिजे। त्याचबरोबर इतर पण शेतकऱ्यांचे काही प्रश्न या ठिकाणी होते। लाईटचा प्रश्न होता। या ठिकाणी नगर परिषदेच्या जे काही घनकचरा व्यवस्थापनाचा आहे, तो घनकचरा व्यवस्थापन हे कोंबडवाडीला त्या वस्तीमध्ये त्या ठिकाणी म्हणजे तो होऊ नये, हा पण या आजच्या मोर्चामध्ये प्रामुख्याने मोठा विषय होता। आणि साधारण 17 विषय या ठिकाणी होते। आज आपण बघितले की 2000 शेतकरी या प्रश्नाच्या संदर्भामध्ये चालीवरती, थोडक्यात सांगितलं, तोंडी सांगितलं, मोर्चा आहे, तरी या ठिकाणी 2000 लोक या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी झाले। हे जे काही आम्ही निवेदन दिलेलं आहे, त्यांना जो काही अल्टिमेट दिलेला आहे की या ठिकाणी महिन्याभरामध्ये हे प्रश्न सुटले पाहिजे, अन्यथा संपूर्ण चांदवड देवळा तालुक्यातील या ठिकाणी शेतकरी, आदिवासी, बिगर आदिवासी शेतकरी या ठिकाणी येथील ठिय्या आंदोलन करतील आणि हा प्रश्न सुटल्याशिवाय या ठिकाणी मागे हटणार नाही, असं आम्ही या ठिकाणी या निवेदनामधून त्यांना सांगितलेलं आहे। तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले असून प्रशासन यावर काय पाऊल उचलते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। मोर्चाचे नेतृत्व कॉम्रेड रमेश चौधरी, इंद्रजित गावित, हनुमंत गुंजाळ, गणपत गुंजाळ, तुकाराम गायकवाड, भगवान चौरे आणि योगेश राऊत यांनी केले। महाराष्ट्र बुलेटिनसाठी संजय जाधव, चांदवड। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।